श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तर तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत. आता मला सांगायचा मुद्दा हा आहे की तिसऱ्या सोमवारी आलेले आहे राखी आणि या दिवशी रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा अशी वेगवेगळी नावं आहेत. ज्या भागात वेगवेगळी नावं आहेत. कोळी बांधवांचा हा सण समुद्राला नारळ अर्पण करून आभार व्यक्त करण्याचा असतो. तर बघा, आपल्याकडे महाराष्ट्रात या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते. तर बघा, सनातन धर्मात रक्षाबंधनाला विशेष महत्त्व असतं. भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा हा सण आहे. यामध्ये बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि रक्षणाचे वचन मागते. यावेळी हा सण आणखीनच खास ठरणार आहे. यावेळी अनेक शुभ योगायोग घडत आहेत. भद्र काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. यामध्ये सर्वार्थ आणि रवी योग तयार होत आहेत. यावेळी 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. तर 18 ऑगस्ट रोजी रात्री भद्रकाळात प्रवेश होईल. त्यामुळे 19 ऑगस्टला दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखी तुम्हाला बांधता येईल. लक्षात घ्या, 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. 4 भाग्यवान योगायोग काय आहेत बघा 90 वर्षानंतर यावेळी रक्षाबंधनात 4 शुभयोग तयार होत आहेत. राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, शोभन योग आणि श्रवण नक्षत्र यांचा उत्तम संयोग आहे. हे स्वतःच खास आहे. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे. बघा, भद्र काळात राखी बांधता येत नाही. बहीण जी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते ती केवळ राखी नसून ती एक संरक्षणात्मक सूत्र आहे. ती आपल्या भावाला प्रत्येक हानीपासून वाचवत असते. त्यामुळे भद्र काळात हा धागा बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतरच राखी ही भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. लक्षात घ्या, यामुळे सर्वार्थ आणि रवी योग तयार होत आहेत. यावेळी 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. 18 ऑगस्टला रोजी रात्री भद्रकाळात प्रवेश होत असल्याने 1 ते 8 याच दरम्यान राखी बांधायची आहे. बघा, येथे दिलेली जी तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आहे ती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही माझ्याकडेही नाही आणि कुठेही शास्त्रीय पुरावा नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.